लाडक्या बहिणींना 3,000 रुपये आणि लाडक्या भावांना 12,000 रुपये सुरू। सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात। बहिणींनो, माझ्या माता बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आली। बघा, तुमच्या खात्यात आता पैसेच पैसे। बघा, आता ज्या काही आपल्या लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणींना या महिन्याचा जो काही हप्ता आहे तो सुरू झालेला आहे। किती? 3,000 रुपये। लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये येणे सुरू झाले। सोबत पुरुषांना देखील पैसे, पुरुषांना तर डायरेक्ट 12,000 रुपये येणे सुरू। सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात, त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्हाला सर्व काही सांगतो। जो काही हप्ता आलेला आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात नुकताच आत्ता सुरू झालेला आहे। जरी तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा। पुढील किती तासात तुमच्या खात्यात पैसे जमा होतील त्याबद्दल अपडेट मी तुम्हाला सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा फक्त। चला, सर्व माहिती आपण आता जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, माझ्या माता बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसापासून वाट बघत होते। तुम्हाला सर्वांना प्रतीक्षा लागली होती की या महिन्याचा हप्ता कधी जमा होईल। सर्व माता बहिणींचं लक्ष लागलेलं होतं लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होईल। अखेर प्रतीक्षा संपली आणि हप्ता येणे सुरू झाले। बघा, हप्ता किती येत आहे? डायरेक्ट 3,000 रुपये। डायरेक्ट 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात आणि पुरुषांना 12,000 रुपये पण मिळत आहे। ते 12,000 रुपये कशा संबंधित मिळत आहे, त्यासाठी कागदपत्रे लागणार का, त्याविषयी पण सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा। आणि लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल झालेला आहे। मोठा बदल, तर तो मोठा बदल पण आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। लाडकी बहीण योजनेमध्ये झाला मोठा बदल। बहिणींनो, मोठा बदल काय झालेला आहे समजून घ्या। लाडकी बहीण योजनेसंदर्भात छोटी मोठी जी अपडेट आली तर त्या संदर्भात लगेच मी तुम्हाला माहिती देत असतो। आता अतिशय दमदार अपडेट आलेले आहेत। मोठा बदल देखील लाडकी बहीण योजनेमध्ये झालेला आहे। चला मग तो बदल काय आहे त्या संदर्भात पण मी तुम्हाला माहिती देतो। आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये येणे सुरू, त्याबद्दल पण माहिती भेटणारच आहे। तुम्हाला काळजी करू नका। ज्यांना कोणाला पैसे अजून आलेले नाहीत त्यांना पुढील किती तासात पैसे येणार आहेत त्याबद्दल माहिती तुम्हाला भेटणारच आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या ज्या काही बातम्या आहेत, मोठ्या बातम्या, तर बघा डेली आपल्या चॅनलवर तुम्हाला मोठ्या कामाच्या ज्या काही बातम्या आहेत, तर या कामाच्या बातम्या, मोठ्या बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात। तर त्या कामाच्या बातम्या देखील आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। सर्व तुम्हाला सांगतो। आणि बघा, माझी विनंती एकच असते, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, तुम्ही पटकन या व्हिडिओला लाईक करा। चला, लाईक करा पहिले। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करून टाका। आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे। तुम्हाला जरी काही विचारायचं असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। खाली कमेंट बॉक्स आहे त्यावरती क्लिक करा आणि तुम्ही काही पण विचारू शकता। तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता। चला मग आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। चला, आता मी तुम्हाला सर्व माहिती सांगतो। एकदम सिंपल भाषेत, एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे। तुम्ही सर्वजण रेग्युलर आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघतात, बरोबर? तुम्हाला माहितीच आहे मी तुम्हाला कशा पद्धतीने माहिती देतो। तर एकदम सिंपल करून, एकदम सोपं करून, म्हणजे तुमच्या लक्षात ते राहायला पाहिजे, तुम्हाला लवकरात लवकर ते समजायला पाहिजे, अशा सोप्या भाषेत मी तुम्हाला माहिती देत असतो। तुम्हाला ते चांगलंच माहीत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे ना, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बरं। कारण हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला तरच तुम्हाला सर्व अपडेट समजतील, अन्यथा तुम्हाला काहीच समजणार नाही। ओके,
तर बघा मोठा बदल या योजनेत झालेला आहे। भरपूर दिवसांपासून आपण बघत आहोत योजनेसंदर्भात काही ना काही अपडेट, काही ना काही माहिती, काही ना काही बातमी समोर येतच आहे, बरोबर। परंतु आता एक मोठा बदल झालेला आहे। तो मोठा बदल काय आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात, तो बदल आपल्याला जाणून घ्यायचा आहे। आणि अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये येणे सुरू, त्याबद्दल पण माहिती देतोच। तसेच 12,000 रुपये पुरुषांना, ते कशा संबंधित मिळत आहे ते पण सांगतो। अतिशय दमदार व्हिडिओ आहे आजचा, तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ पूर्ण बघा, जास्त काही मोठा व्हिडिओ नाही, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला सर्व काही एकदम सिंपल भाषेत मी सांगणार आहे, काही टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा फक्त। आता बँकेत होणार आहे गर्दी, ग्राहक केंद्रावरती होणार आहे गर्दी, कारण आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे सुरू। चला मग जी अपडेट आलेली आहे, जी खुशखबर आलेली आहे बहिणींसाठी, ते सर्व अपडेट सांगतो। आणि ज्या काही कामाच्या बातम्या आहेत, महत्त्वाच्या मोठ्या बातम्या आहेत, त्या बातम्या पण मी तुम्हाला आता सांगतो। चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। चला आता आपण सर्व काही माहिती समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। बघा माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे। बघा आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिला शेतकऱ्यांना 1,000 रुपये दिले जातात। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक सक्षम नसलेल्या पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात, बरोबर। म्हणजे नमो शेतकरीचे पण पैसे मिळतात आणि लाडकी बहीण योजनेचे पण पैसे मिळतात। आता त्या संदर्भातच बघा आता एक मोठा बदल करण्यात आलेला आहे। तो मोठा बदल काय आहे ते समजून घ्या। हे बघा अनेक महिला या दोन्ही योजनेत पात्र असल्याने दोन्ही योजनांचा लाभ घेतला जातोय। म्हणजे बघा काही बहिणी आता दोन्ही योजनेचा लाभ घेत आहे। दोन्ही योजनेचा म्हणजे नमो शेतकरी योजनेचा पण लाभ घेत आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत आहेत। म्हणजे दोन्ही योजनेचा लाभ घेत आहेत, त्यामुळे आता मोठा बदल काय आहे समजून घ्या। परिणामी दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये न मिळता 500 रुपयेच मिळणार आहेत। याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनेतील सामायिक पात्र असलेल्या त्या 8 लाख महिलांनी नाराजी व्यक्त केली। तसंच विरोधकांनीही यावर टीका केली। आता यावर चर्चा सुरू असतानाच महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे। बघा आता अदिती तटकरे मॅडमांनी काय खुलासा केलेला आहे ते आपण जाणून घेऊया। पहिले ही माहिती समजून घ्या। आता बघा तुम्हाला एखाद्या योजनेमार्फत जरी 1,000 रुपये मिळत असाल, हे बघा 1,000 रुपये जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेमार्फत मिळत असतील, तर मग लाडकी बहीण योजनेमार्फत 500 रुपये मिळणार आहेत, असे इथे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। अशी ही अपडेट आहे, मोठा बदल आहे हा। म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेमार्फत 500 रुपयेच मिळणार आहेत, जरी तुम्ही नमो शेतकरीचा पण लाभ घेत आहेत 1,000 रुपयाचा। म्हणजे ते 1,000 आणि हे 500 रुपये बरोबर 1,500 झाले, असे सरकारचं धोरण आहे। आलं लक्षात। आता यावर ते सर्व टीका होत आहे, नाराजी व्यक्त केली जात आहे। जवळपास 8 लाख महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे, कारण 8 लाख महिलांना हे 500 रुपये मिळणार आहेत, कारण त्या बहिणी ज्या आहेत त्या नमो शेतकरीचा पण लाभ घेत आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत आहेत। त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। यावरती मंत्री अदिती तटकरे मॅडमांनी खुलासा केलेला आहे। या संदर्भात त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। ती माहिती काय आहे ती माहिती आपण समजून घेऊया आता। चला ती माहिती मी तुम्हाला सांगतो। चला माहिती समजून घ्या। हे बघा मंत्री अदिती तटकरे मॅडमांनी काय माहिती दिलेली आहे ती माहिती बघा। हे बघा अदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट लिहित म्हटलं की दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे। तसेच इतर शासकीय योजनांचा 1,500 रुपयापेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे। आता इथे
मंत्री अदिती तटकरे मॅडमांनी स्पष्ट केलेलं आहे की काही योजनेमार्फत तुम्हाला जरी 1,000 रुपये मिळत असतील, आता नमो शेतकरी योजना ही सरकारी योजना आहे, तर या योजनेमार्फत जरी तुम्हाला 1,000 रुपये ऑलरेडी मिळत असतील तर मग लाडकी बहीण योजनेतून 500 रुपयेच मिळणार असं इथे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. ओके, पुढे अधिक माहिती आहे, सर्व माहिती आपण बघणार आहोत, काही टेन्शन घेऊ नका. 3,000 रुपये सुरू संदर्भात, 12,000 रुपये पुरुषांना, त्याबद्दल पण माहिती भेटणार आहे. काही काळजी करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि कमेंट करत असतात, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला सर्व माहिती समजेल. ओके, चला पुढे काय अपडेट आहे त्या संदर्भात बघा. त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा 1,000 रुपयेचा लाभ घेत असलेल्या 7,74,148 महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे, असं स्पष्टीकरण अदिती तटकरे यांनी दिलं. बघा, हेच मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या योजनेमार्फत जरी तुम्हाला 1,000 रुपये मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेचे 500 मिळतील, असा हा निर्णय घेण्यात आलेला आहे, मोठा बदल करण्यात आलेला आहे. ओके, तर अशी ही अपडेट होती, मोठा बदल संदर्भात अशी ही माहिती होती. ही माहिती तुम्हाला एकदम नीटपणे समजली असेल. ओके, तर अशा पद्धतीने बघा, आता तुम्ही जरी 2-2 योजनेचा लाभ घेत असाल, एखाद्या योजनेमार्फत तुम्हाला 1,000 रुपये मिळत असतील सरकारी योजनेमार्फत, तर मग ते 1,000 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे मग तुम्हाला 500 रुपये मिळतील. आलं लक्षात? अशा पद्धतीने ही अपडेट आहे. तर अतिशय दमदार ही अपडेट होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात. चला आता आपण अपडेट समजून घेणार आहोत. लाडक्या बहिणींना 3,000 रुपयेने सुरू, 12,000 रुपये पुरुषांना, त्याबद्दल काय अपडेट आहे, या ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट आपण जाणून घेऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाच्या टॉप बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत, मोठ्या बातम्या आहेत, त्या बातम्या देखील मी तुम्हाला सांगतो. जबरदस्त बातम्या आहेत. काय नवीन निर्णय झाले, काय नवीन माहिती समोर आली, आजच्या ज्या काही बातम्या आहेत त्या बातम्या देखील तुम्हाला ताज्या बातम्या पाहायला भेटणार आहेत. काही काळजी करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो. चला पुढे माहिती बघा. एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत दिनांक 3 जुलै 2024 नंतर कोणताही बदल करण्यात आला नाही, याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे. तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे किंवा योजनेच्या देदीप्यमान यशाचे त्यांचे मनोबल खचले आहे. तर विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडकी बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे, असंही पुढे त्यांनी ते म्हणाल्या. ओके, कोण? मंत्री अदिती तटकरे मॅडम. ठीक आहे, अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि यापुढे बदल वगैरे काहीच नाही. जे आधीपासूनच शासन निर्णय आलेला होता लाडकी बहीण योजनेचा, जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती, जेव्हा काही निकष बनवण्यात आले, त्या माध्यमातूनच ही योजना चालू आहे. यामध्ये कुठलेही नवीन बदल किंवा कुठलेही नवीन अटी यामध्ये टाकण्यात आलेले नाहीत, असं इथे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. चला, ही माहिती तुम्हाला समजली, सर्व माहिती तुम्हाला क्लिअर करून मी सांगितली. आता 3,000 रुपये येणे सुरू, त्या संदर्भात माहिती बघूया. 12,000 रुपये संदर्भात माहिती बघूया. आणि ज्या मोठ्या बातम्या आहेत त्या बातम्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. चला तर मग आता ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या अपडेट आपण इथे बघूया. हे बघा, पहिले आपण एक मोठी बातमी बघणार आहोत, त्यानंतर 3,000 रुपये लाडक्या बहिणींना येणे सुरू, त्या संदर्भात माहिती बघूया. पुरुषांना 12,000 रुपये, त्या संदर्भात माहिती जाणून घेऊया. पहिली ही कामाची बातमी बघा, सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. हे बघा, बातमी नंबर 1, अंत्योदय अंत्योदय कार्डधारकांना महाराष्ट्र दिनाला मिळणार मोफत साडी. बघा, ज्यांच्याजवळ अंत्योदय कार्ड आहे, अंत्योदय कार्डधारकांना मिळणार महाराष्ट्र दिनाला मोफत साडी. हे बघा, अंत्योदय कार्डधारकांना महाराष्ट्र दिनाला मिळणार मोफत साडी. आता मोफत साडी अजून पुन्हा भेटणार आहे, त्या संदर्भात माहिती बघा. अमरावती जिल्ह्यातील 1.28 लाख अंत्योदय कार्डधारकांना यावेळी होळीला मोफत साडी मिळालेली नाही. मात्र अन्य जिल्ह्यात साड्यांचे वितरण झाले, त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांमध्ये नाराजी होती. अखेर काही तालुक्यांमधील गोदामात साड्या उपलब्ध झाल्या आहेत, त्यामुळे 1 मे या महाराष्ट्र दिनापासून वाटपाचा मुहूर्त असल्याची माहिती आहे.
बघा 1 तारखेपासून जे साडी वाटप होणार आहे, ज्या ज्या जिल्ह्यात बाकी होती, ज्या जिल्ह्यात साडी वाटप झालेली नाही अंत्योदय कार्डधारकांना, अशा अंत्योदय कार्डधारकांना आता मोफत साडी मिळणार आहे 1 मे महाराष्ट्र दिनापासून. 1 मे महाराष्ट्र दिनापासून मोफत साडी मिळणार आहे. ही पहिली सर्वात मोठी बातमी होती. चला पुढील बातम्या आपण जाणून घेणारच आहोत. पहिले आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात 3000 रुपये संदर्भात माहिती जाणून घेऊया. चला आता माहिती आपण समजून घेऊया, अतिशय दमदार माहिती. तर बघा लाडक्या बहिणींना 3000 रुपये असं मी तुम्हाला सांगितलं. पहिले लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा असं मी तुम्हाला सांगितलं आणि पुरुषांना 12000 रुपये अशी माहिती मी तुम्हाला सांगितली, बरोबर. तर याबद्दल आता सत्यता काय आहे, माहिती काय आहे समजून घ्या. आता ही खरी माहिती समजून घ्या, नीटपणे समजून घ्या. हे पहा लाडक्या बहिणींनो 3000 रुपये कसे मिळणार आहेत. आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये कसे मिळणार आहेत. हप्ता तर 1500 रुपयाचाच आहे. हो, हप्ता 1500 रुपयाचाच आहे आणि तुम्हाला या महिन्याला 1500 रुपयेच मिळणार आहे. परंतु काही बहिणींना 3000 रुपये मिळणार आहे. 3000 रुपये कोणाला मिळणार आहे. ज्या बहिणींचा मार्च महिन्याचा हप्ता थांबलेला आहे ते 1500 त्यांना या महिन्यात मिळतील. त्यांचे राहिलेले 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे म्हणजे या महिन्याचे 1500, टोटल झाले 1500 आणि 1500 3000 रुपये. म्हणजे ज्या बहिणींना मागील महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांना तो मागील महिन्याचा हप्ता 1500 रुपये आणि या महिन्याचे 1500 रुपये त्यांना टोटल 3000 रुपये मिळतील. आणि ज्यांना रेग्युलर 9 हप्ते बरोबर मिळालेले आहेत त्यांना हा 10वा हप्ता 1500 रुपये मिळणार आहे, बरोबर. आलं लक्षात. अशी ही माहिती आहे. आणि हप्ता वगैरे अजून सुरू झालेला नाही. 20 तारखेनंतर म्हणजे 20 तारखेनंतर हप्ता सुरू होणार आहे. आलं तुमच्या लक्षात. आता तुमचा सवाल आहे 12000 रुपये कशाचे मिळणार पुरुषांना. आता हे जे 12000 रुपये आहेत, 12000 रुपये दरवर्षी पुरुषांना मिळतात. नमो शेतकरी आणि PM किसानचे 6,000 रुपये धरून 12000 रुपये पुरुषांना मिळत असतात. ओके, तर याचा हप्ता देखील वाटप झालेला आहे. आता पुढील हप्त्याची वाट सर्व शेतकरी भावांनो जे आहेत, शेतकरी भावांनो शेतकरी बंधूंनो आता वाट बघत आहेत पुढील हप्त्याची. तर तुम्हाला शेतकरी भावांना पुरुषांना पैसे मिळतात 6,000 रुपये. नमो शेतकरी आणि PM किसानचे ते 12000 रुपये ते दरवर्षी मिळतात त्यांना. ठीक आहे, ती अपडेट पण तुम्हाला समजली. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व क्लिअर करून मी तुम्हाला सांगितलं, संपूर्ण एकदम नीटपणे समजून सांगितलं. हे बघा व्हिडिओ पूर्ण बघत चला, तुम्हाला सर्व माहिती नीटपणे समजून मी सांगत असतो. म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे अशी माहिती मी देत असतो. रोज काही ना काही अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात येत आहे. त्याबद्दल तुम्हाला सर्व क्लिअर माहिती फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते. चला ही अपडेट पण तुम्हाला समजली. आता आपण आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत, त्या कामाच्या बातम्या आपण जाणून घेऊया. चला ज्या कामाच्या बातम्या आहेत त्या कामाच्या बातम्या आपण आता जाणून घेणार आहोत. अतिशय दमदार बातम्या आहेत, महत्त्वाच्या बातम्या आहेत. चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व काही माहिती मी दिली. आता आपण समजून घेणार आहोत महत्त्वाची बातमी. हे बघा अंत्योदय कार्डधारकांना महाराष्ट्र दिनाला मिळणार मोफत साडी. ही अपडेट ही बातमी आपण बघितली. त्यानंतर बातमी नंबर 2 आहे. बातमी नंबर 2 आपण इथे जाणून घेणार आहोत. हे बघा कोथिंबीर मेथी शेतकऱ्यांना करणार लखपती, मंचर बाजार समितीत मिळाला विक्रमी दर. हे बघा कोथिंबीर मेथी शेतकऱ्यांना करणार लखपती. माहिती समजून घ्या, बातमी समजून घ्या. हे बघा उन्हाच्या तडाख्याने मेथी कोथिंबीर उन्हाच्या तडाख्याने याची मर होऊ लागल्याने आवक घटली आहे. त्यामुळे त्यांचे बाजारभाव कडाडले आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर जुडी 34 रुपयांना तर मेथीची जुडी 28 रुपयांना विकली गेली आहे. सध्या उन्हाचा प्रचंड कडाका जाणवत आहे. दिवसभर रणरणते ऊन पडलेले असते, त्यामुळे पालेभाज्यांची मर होऊ लागले आहे. उन्हाच्या तडाख्याने शेतीतील पालेभाज्यांनी मान टाकले आहे. परिणामी आवक कमी होऊन पालेभाज्यांचे दर कडाडले आहे. ओके, तर एक जबरदस्त अपडेट होती.
तर कोथिंबीर मेथी शेतकऱ्यांना करणार लखपती, कारण जे काही उन्हाचा तडाखा आहे तो वाढलेला आहे, त्यामुळे मेथी कोथिंबीरची मर होऊ लागलेला आहे. म्हणजे जे आपले हे असतात, तर शेतीतील जे काही पालेभाज्या आहेत त्यांनी मान टाकलेला आहे, त्यामुळे त्याचे जे काही भाव आहेत ते आता कडाडले आहेत, दर कडाडलेले आहेत. आवक कमी झाला म्हणजे पालेभाज्याचे दर कडाडले आहेत. ओके, ही बातमी तुम्हाला समजली. चला पुढील महत्त्वाची बातमी समजून घ्या अजून. चला पुढील बातमी समजून घ्या. ही बातमी तर तुम्हाला समजली. बातमी नंबर आपण 3 बघणार आहोत आता. बातमी नंबर 3 आहे, नागपुरासह विदर्भाला हवामान विभागाचा अलर्ट पुढील 2 दिवसात. हे बघा, आता नागपुरासह विदर्भाला हवामान विभागाने अलर्ट दिलेला आहे. बघा काय बातमी समजून घ्या. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यातच आता हवामान विभागाने नागपूरसह विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. बघा, पुन्हा अवकाळी पाऊस. तर पुढील 1 ते 2 दिवसात नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. बघा, शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची जी काही शक्यता वर्तवलेली आहे त्याबद्दल माहिती बघा. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भाच्या वातावरणात द्रोणिका, अप्पर टफवे आणि चक्रवाती वारे तयार झाले आहेत. यामुळे बंगालच्या खाडीतून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे विदर्भाकडे वाहत आहेत. याच कारणांमुळे काही भागांमध्ये पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यासोबतच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाच्या गडगडाटासह विजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहू शकतो, ज्याची गती ताशी 40 ते 50 किलोमीटर इतकी राहण्याची शक्यता आहे. ओके, चला ही बातमी पण तुम्हाला समजली. ही देखील महत्त्वाची बातमी ती, कामाची बातमी ती. तर टॉप बातमी आपण बघितली आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी माहिती आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर माहिती आपण बघितली. आणि आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या होत्या, कामाच्या बातम्या, त्या महत्त्वाच्या मोठ्या बातम्या, त्या बातम्या देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेल्या आहेत. सर्व माहिती आपण नीटपणे समजून घेतलेली आहे. ओके, चला आता पुढील जे महत्त्वाची अपडेट आहे, पुढील जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती आपण अजून समजून घेऊया. हे बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही माहिती बघितली आणि आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या होत्या, कामाच्या बातम्या होत्या, त्या कामाच्या बातम्या देखील आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेतलेल्या आहेत. बघा, आज आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा बदल संदर्भात माहिती बघितली. आता काही सरकारी योजनेमार्फत काही बहिणी लाभ घेत आहेत. नमो शेतकरी असो किंवा दुसरी कुठली तरी योजना असो, म्हणजे 2-2 योजनेचा लाभ घेत आहेत. म्हणजे एखाद्या सरकारी योजनेमार्फत जरी लाडक्या बहिणींना 1000 रुपये मिळत असतील, तर मग लाडकी बहीण योजनेमार्फत फक्त 500 रुपयेच मिळतील, असा हा बदल आहे, अशी माहिती आहे. आलं लक्षात? या संदर्भात सर्व स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. मंत्री अदिती तटकरे मॅडमांनी याबाबत माहिती दिलेली आहे. ओके, त्यानंतर आपण माहिती बघितली लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत, पैसे तर तुम्हाला मिळणार आहेत 20 तारखेनंतर, 20 एप्रिलनंतर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊन जाणार, काही टेन्शन नाही. सर्वांच्या खात्यात 20 एप्रिलनंतर पैसे येणार आहेत. लाडक्या बहिणींनो तयार राहा, पैसे तुमच्या खात्यात बरोबर तारखेला जमा होणार आहेत. तसेच आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली, बातम्या बघितल्या, टॉप बातम्या बघितल्या. तर अंत्योदय धारकांना, जे काही अंत्योदय कार्ड धारक आहेत त्यांना आता महाराष्ट्र दिनाला मिळणार आहेत मोफत साडी. मोफत साडी कशी मिळणार त्याबद्दल सर्व बातमीमध्ये मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही ऑलरेडी बातमी बघितलीच. तसेच आपण पुढील बातमी बघितली, कोथिंबीर मेथी शेतकऱ्यांना करणार लखपती.
त्याबद्दल पण तुम्हाला माहिती मी समजून सांगितलेली आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असेल. जरी ती माहिती बघितली नसेल तुम्ही तर तो व्हिडिओ मागे करून स्किप करून तुम्ही तो बघू शकता, ते माहिती पुन्हा तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण बातमी नंबर 3 बघितली. नागपुरासह विदर्भाला हवामान विभागाने अलर्ट दिलेला आहे, कारण अवकाळी पाऊस सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे नागपुरासह विदर्भात 1-2 दिवसात पाऊस येण्याची शक्यता आहे, वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याबद्दल पण आपण माहिती बघितली. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजना असो किंवा इतर महत्त्वाच्या कामाच्या टॉप मोठ्या बातम्या असो त्याबद्दल सर्व काही माहिती जाणून घेतलेली आहे. चला सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा. अजून लाईक केलेलं नसेल तर लाईक करा बरं. तुम्ही काय करतात, व्हिडिओ पाहतात परंतु लाईकच करत नाही. लाईक करा, पटापट लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ओके, केलं सबस्क्राईब, धन्यवाद. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. बघा शेअरचं बटन आहे, खाली शेअरचं बटन आहे, त्या शेअरच्या बटनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत व्हायरल करा. सर्वांकडे हे ग्रुपमध्ये व्हायरल करा. या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे कामाची माहिती सर्वांना माहीत असणे फार गरजेचं आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि या व्हिडिओला जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. ओके, ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो किंवा इतर मोठ्या बातम्या असो, काही अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.